मराठी भाषेचा गौरव कसा करायचा? ती भाषा बोलून दाखवायची. एक छान किस्सा सांगतो. मी किती विद्वान आणि परिपक्व दिसलो ना, तरी तरुण आहे तसा अजून. माझ्या लहानपणी टेप रेकॉर्डर ऑलरेडी आले होते. मी 3-3.5 वर्षाचा होतो. पण तेव्हा लोक ते ग्रामाफोनच्या काळ्या तबकड्या रेकॉर्ड्स पण ऐकायचे. आमच्या घरासमोर एका माणसाचं दुकान होतं आणि त्याच्याकडे गीत रामायणाचा एक लक्झरी सेट होता. तो कोणी विकत घेत नव्हता. तो माझ्या बाबांना म्हणाला की तुमचा मुलगा लव कुशसारखा दिसतो. मी म्हटलं, अरे लवसारखा का कुशसारखा ते तरी सांग ना. पण बाबांनी तो संच घेतला विकत. ती गीतारामातली गाणी होती ना, ती फार सोज्वळ होती हो. म्हणजे माझ्या व्यक्तिमत्वाशी विसंगत होती. काय म्हणतात हल्ली मराठीत, पर्सनॅलिटीला सूट नव्हती होत. पण एक गाणं होतं, शूर्पणखा जाते ना रावणाकडे आणि त्याला म्हणते राम लक्ष्मणाचा सूड घे. ती शूर्पणखा आधी डोंबिवलीला आली होती म्हणे, पण गर्दी बघून घाबरली. ती बोलली त्याच्यापेक्षा राक्षस बरे. मग ती नाशिक एरियात गेली. लक्ष्मणाने नाक कापलं. त्या कापलेल्या नाकावरून नाशिक म्हणतात, माहिती आहे का. ती रावणाला म्हणाली सूड घे यांचा. ते गाणं ना मी असे हावभाव करून म्हणायचो ना, आणि लोकांच्या अंगावर असा धावून जायचो आणि खूप लाडात असेल तर चावायचो वगैरे. तर 3-3.5 वर्षाच्या मुलाचं क्यूट वाटतं. आता व्हिडिओतून लोकांना चावतो तर लोक खवळतात. मग आईने काय नियम केला की हे गाणं फक्त पाहुण्यांसमोर म्हणायचं. अहो योगायोग बघा, त्या दिवसापासून आमच्याकडे येणारे पाहुणेच बंद झाले. मग मी आमच्या घरासमोर रस्त्यात जाऊन उभं राहायचो आणि अनोळखी लोकांना येणाऱ्या जाणाऱ्या, काका या ना घरी, बाई जरा वाड्यावर चला वगैरे. मग तो रस्ता ओस पडला. मग काय करणार ना. तर तेव्हा ना आमच्या घरासमोर एक बिल्डिंग होती 4 मजली. ते 4थ्या मजल्यावर एक कुटुंब राहायचं. त्यांच्या मुलीचं अरेंज मॅरेज होणार होतं. आणि तो मुलगा चांगला नव्हता, दारुडा होता. म्हणजे दारू पिणं हा रोग आहे आम्ही म्हणतो, त्याची ट्रीटमेंट होते. पण अरेंज मॅरेज करताना मग मुद्दाम म्हणून कशाला. पण मुलीच्या वडिलांना माहिती नव्हतं आणि साखरपुड्याची बैठक आली होती हो. त्यांच्या ओळखीच्या एक बाई आमच्याकडे आल्या होत्या. त्या म्हणाल्या काही कारणाने ही बैठक मोडली, 2-3 आठवडे पुढे गेली तर मुलीच्या वडिलांना सगळं कळेल. आई म्हणाली आहे एक मनुष्य माझ्याकडे. आई म्हणाली बाळा गाणं म्हणणार का. म्हटलं मी 2दा म्हणणार. तुला 2दा कशाला, 3दा म्हण. माझी एक निळी हाफ पॅन्ट होती, हमर अकबर अँथनी लिहिलेली, गुलाबी शर्ट वगैरे. मी पोचलो. बरेच दिवसांनी ते गाणं म्हणत होतो. तळी जागणारा निखारा उफाळून येतो कधी आठवानेवर, शहारून येते कधी अंग तुझ्या स्मृतीने उले अन सले अंतर. असं काहीतरी झालं. ते लग्न तर मोडलंच, पण त्या दिवशी जे सगळे लोक उपस्थित होती ती सगळी लग्न मोडली. 30-30 वर्ष झालेली. लोकांनी 4थ्या मजल्यावरून उड्या मारल्या म्हणतात. काय इथं आपा मारतात. एक मजला खाली जाऊन 3ऱ्या मजल्यावरून वाढला. मग मी हिरमुसला झालो. लोकांना आपलं गाणं ऐकायचंच नाही. मी आईला म्हटलं मी राष्ट्रपती होतो. तिला आडनाव ऐकलंयस का. म्हटलं मग साधू संत होऊ का. तिली नाही, तू साधू संतांना जन्माला घालशील, तुझ्यापासून लोकांना वाचवायला ते जन्माला येतील. म्हटलं मग मी चोर होतो चोर. आणि म्हणाली त्याच्यापेक्षा डॉक्टर हो. एक मे दो का मजा, रवी गोडसे.